नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अबॅकस अँड वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनलवर. तर मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत वैदिक मॅथची एक भन्नाट ट्रिक. ती म्हणजे मल्टिप्लिकेशन बाय सिरीज ऑफ 9, मोर नंबर ऑफ 9. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा आपला नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे काही सम्स आहेत, त्यामध्ये तुम्ही बघू शकता वरती जेवढे डिजिट आहे त्यापेक्षा खाली 9चे नंबर आहेत ते जास्त आहेत, म्हणजे 9 त्यापेक्षा जास्त आहेत. आता इथे 3 × 99 असं आहे. 3 सिंगल डिजिट आहे, पण इथे 99 मध्ये 9 हे 2 डिजिट झालेलं आहे. तसंच इकडे 435 मध्ये हे 3 डिजिट आहे, पण 9 इथे 999 4 टाइम्स आलेला आहे, म्हणजे इथे काय आहे तर 9चे जास्त आहेत. 9 हे जास्त आहे, मोर नंबर ऑफ 9 आहेत. मग आता त्यावेळेस आपण हे कसं करायचं तर ते बघायचं. या आधीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण बघितलेलं होतं त्याच्यामध्ये काय होतं, सेम डिजिट होते. जेवढे वरती आहे डिजिट तेवढ्याच याच्यामध्ये खाली 9चे डिजिट होते, पण इथे काय आहे 9 जास्त आहे. मग अशा वेळेस काय करायचं तसं आपण हे बघूया. आता इथे फर्स्ट सम आहे 3 × 99, बरोबर. तर मग आता इथे 3 × 99 आहे. मग अशा वेळेस काय करायचं, जो वरचा डिजिट आहे त्यामधून 1 मायनस करायचा. ठीक आहे. आता इथे 3 आहे, या 3 मधून 1 मायनस केला तर येतं 2, तर तो 2 आपण तशाच्या तसं लिहायचं. ठीक आहे. आता जेवढे 9 जास्त आहे यामध्ये, आता समजा इथे वरती 1 डिजिट आहे पण खाली 2 डिजिट आहे, म्हणजे इथे एक डिजिट 9 जास्त आहे. मग तो 9 जसाच्या तसा आपण इथे खाली लिहून घ्यायचा. ठीक आहे. आणि पुन्हा मग हे जो मायनस केलेलं असतं त्याचे 9चे कॉम्प्लिमेंट लिहायचे, म्हणजे 2 मध्ये किती ॲड केलं म्हणजे 9 येणार, तर 2 मध्ये 7 ॲड केलं म्हणजे 9 होतं. मग 3 × 99चं आन्सर झालं 297. समजलं तुम्हाला? पुढचा सम बघूया आपण. आता इथे 4 × 99 वरती सिंगल डिजिट आहे आणि खाली 2 डिजिट आहे, म्हणजे एक डिजिट 9 इथे जास्त आहे. मग आपण काय करायचं, वरच्या नंबर 4 मधून -1 करायचा. 4 - 1 केल्यानंतर येतं 3. आता एक डिजिट 9 इथे जास्त आहे, तो 9 आपण इथे लिहायचा. आणि हा 3 आहे, या 3चे 9चे कॉम्प्लिमेंट, म्हणजे 3 मध्ये किती ॲड केल्यानंतर 9 होतो तर 6, तो लिहून घ्यायचा. आणि हेच झालं आपलं आन्सर, म्हणजे 4 × 99चं आन्सर येतं 396. समजलंय? काय करायचं, -1 करायचं. जो नंबर्स असेल ज्याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे त्याच्यातून -1 करून घ्यायचं, आणि जेवढे 9 जास्त आहेत तेवढे 9 तिथे लिहायचे त्याच्या पुढे, आणि पुन्हा जे आपण -1 केल्यानंतर आन्सर येतं त्याचे 9चे कॉम्प्लिमेंट लिहायचं. एवढी साधी गोष्ट आहे. ठीक आहे. आता इथे बघा 84 × 999, म्हणजे आता वरती 2 डिजिट आहेत आणि खाली 3 डिजिटमध्ये 9 आहे, म्हणजे एक डिजिट 9 जास्त आहे. वरती 2 डिजिट आहे आणि खाली 3 डिजिट आहे, म्हणजे एक 9 जास्त आहे. काय करायचं, 84 मधून -1 करायचा. 84 - 1 केल्यानंतर येतं 83, बरोबर. आता हा एक 9 जास्त आहे, तो 9 जसाच्या तसा इथे लिहून घ्यायचा. आणि पुन्हा ह्या 83चे 9चे कॉम्प्लिमेंट लिहायचे. पहिल्यांदा आपण 8चा घेऊया. 8 मध्ये किती ॲड केलं की 9 येतो 1, आणि 3 मध्ये किती ॲड केलं की 9 येतं 6. मग हेच झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. आता समजा हे बघा 806 आहे, बरोबर. आता इथे वरती 3 डिजिट आहे आणि खाली आपण बघू शकता की 5 डिजिट आहे, म्हणजे 2 डिजिट 9 जास्त आहे. मग इथे काय करायचं, प्रोसिजर सेम, याच्यातून -1 करायचा. 806 मधून -1 केल्यानंतर येतो 805. ते आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया. 805. आता 2 डिजिटमध्ये 9 जास्त आहेत, मग ते आपण इकडे लिहून घेतले. त्यानंतर आता यांचे 9चे कॉम्प्लिमेंट, 8चा 9साठी कॉम्प्लिमेंट असणार आहे 1,
0साठी असणार आहे 9 आणि 5साठी असणार आहे 4. मग फायनल आन्सर आपलं झालं हे. समजलं? काय करायचं? 1 मायनस करायचा. दिलेला नंबर असेल त्याच्यातून 1 मायनस करायचा आणि जेवढे 9 जास्त आहेत ते लिहून घ्यायचे तिथे आणि जो -1 केलेला आहे त्याचे 9चे कॉम्प्लिमेंट लिहायचे. आलं लक्षात? किती सोपं आहे. हे केव्हा करू शकतो? जेव्हा कोणत्याही संख्येला जेव्हा 9ने मल्टिप्लाय करायचे असेल, 9च्या याच्यामध्ये असतील. पण मग इथे काय करायचं आहे? जेव्हा 9 जास्त असतात त्यावेळेस आपल्याला ही पद्धत वापरायची आहे. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. बाकीचे जे सम आहेत ते तुम्ही करा आणि तुमचं आन्सर किती येतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगूया. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.